नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता तारिणी आणि केदारला समजलेलं आहे की तिथली सिक्युरिटी ही खूप स्ट्रॉंग आहे, तर ती सिक्युरिटी आपल्याला ब्रेक करावी लागणार आहे असं त्यांच्या दोघांच्याही लक्षात आलेलं आहे। आणि ती सिक्युरिटी ब्रेक करण्यासाठी त्यांनी एक जबरदस्त अशी गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे टेक्नोला फोन केलेला आहे, कारण टेक्नो हा टीम तारिणीचा एक भाग आहे। आणि टेक्नोला फोन केल्यानंतर तारिणीने सांगितलेलं असतं की असं असं आहे, MNN न्यूजमधली जी सिक्युरिटी आहे ती आपल्याला ब्रेक करायची आहे। तेव्हा मात्र टेक्नो सांगू लागतो की ते मात्र माझ्यासाठी एका सेकंदाचं काम आहे। मग त्यासाठी काय करावं लागणार आहे? टेक्नो पुढे सांगू लागतो की त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत असं विचारलं असता तो सांगतो की तिथल्या सर्व्हरशी मला कनेक्ट असावं लागेल, तरच मी त्या गोष्टी करू शकतो। तारिणी म्हणते की काहीच हरकत नाही आहे, ते आपण मॅनेज करूया। तर मग टेक्नोला भेटायला इकडे केदार जातो। टेक्नोने एक पेनड्राईव्ह दिलेला असतो आणि केदारला सांगितलेलं असतं की तो जो पेनड्राईव्ह आहे तो तिथल्या PC ला नेऊन कनेक्ट करायचा। बरोबर त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि टेक्नोने दिलेला जो पेनड्राईव्ह आहे तो केदारने ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथे एका PC ला कनेक्ट केलेला असतो। आणि त्याबरोबर सगळेजण म्हणू लागतात की माझा PC चालत नाही आहे, सर्व्हर बंद झालंय, सर्व्हर बंद झालंय। केदार ही सगळ्यांना विचारू लागतो, त्याच्या बाबतीतही तेच झालेलं असतं। मग श्वेता अस्मिताकडे येते आणि तिला सांगू लागते की मॅडम असा असा प्रॉब्लेम झालाय। आता अस्मिताला सगळ्या गोष्टी माहिती आहेत। मग केदार अस्मिताला सांगतो की सर्व्हरचा प्रॉब्लेम झालेला आहे। मग आता काय करायचं, कोणाला बोलवायचं? IT डिपार्टमेंटला फोन करावा लागेल। मग IT डिपार्टमेंटला फोन केला जातो आणि इकडे नेमका तो फोन टेक्नोला गेलेला असतो आणि मग टेक्नोला सांगितलं जातं असा असा प्रॉब्लेम आहे। तेव्हा तो म्हणतो की मला तुमच्या ऑफिसमध्ये येऊन पाहावं लागेल। आता टेक्नो हा MNNच्या ऑफिसमध्ये आलेला आहे आणि टेक्नोने तिथं येऊन आता तिथल्या सर्व्हरशी कनेक्ट झालेला आहे। आता मात्र त्याच्यासाठी ती सिक्युरिटी ब्रेक करणं खूप सोपी गोष्ट असते। म्हणजेच आता एवढी हाय सिक्युरिटी लावलेली आहे, सगळीकडचे अलार्म वाजू लागतात आणि ते ब्रेक करून त्यांना पुढची कामं करायची आहेत असं ठरलेलं असतं। कारण जोपर्यंत त्या बंद खोलीतील MNNचा भूतकाळ जो आहे तो आपण काढू शकत नाही, तोपर्यंत तारिणीच्या आईच्या मृत्यूचं कारण काय आहे, तारिणीच्या आईच्या बाबतीत काय झालेलं आहे हे आपल्याला कळणार नाही। ही गोष्ट केदार तारिणीच्या लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचं ठरवलेलं असतं। केदार आणि तारिणी दोघंही अगदी कामाला लागलेले आहेत, जबरदस्त पद्धतीने काम सुरू केलेलं आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने मॅनेज करणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत। इकडे तारिणी आता केदारच्या ऑफिसमध्ये आलेली आहे। केदार तारिणीला म्हणत असतो की काय करायचं मला कळत नाही आहे। तारिणी म्हणते केदार इथे एक बंद खोली आहे आणि त्या बंद खोलीमध्ये MNNचा डेटा आहे, एवढी इन्फॉर्मेशन मला कळलेली आहे। तेव्हा मात्र इकडे केदार म्हणत असतो हो बरोबर आहे, ती खोली पण मला माहिती आहे, पण तिथं नाही जाऊ शकणार आहे कारण इथे सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत आणि तिथे पण एक CCTV कॅमेरा आहे स्टोर रूमच्या दिशेने आणि तो बरोबर CCTV कॅमेरा ती जी जागा आहे ती कॅप्चर करतो। आता मात्र इकडे ऑफिसमध्ये निशी आलेली असते। निशी म्हणत असते की युवी मी आले असं म्हणत ती युवीला मिठी मारते। युवराजला मात्र राग आलेला असतो, तो म्हणतो आता मी कसा असणार आहे, 3 तासापूर्वी तुझ्या पतीला भेटून आलेलो आहे, एवढा काय फरक असणार आहे। तेव्हा ती म्हणते की इथे युवराज खंडेकरची वाईफ आली आणि कोणाला त्याचं काहीच पडलेलं नाही आहे आणि कोणी उभं पण राहिलेलं नाही आहे असं तिचं चालू झालेलं असतं। युवराज मात्र तिला घेऊन बाहेर जात असतो आणि तेवढ्यातच कौशिकी तिथे येते आणि विचारू लागते की काय चाललंय हे सगळं तुमचं। त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता तारिणीच्या म्हणजे निशीच्या आईला खूप आनंद झालेला असतो की जावई बापू आता ऑफिसला जायला लागलेले आहेत MNNच्या, पण तिला माहीतच नसतं की MNNच्या ऑफिसमध्ये तो काय करतोय। ॲज अ ट्रेनर म्हणून तो जॉईन झालेला आहे, म्हणजेच इकडे त्याच्या बाबतीतलं काहीच माहिती नाही आहे। तेव्हा केदार पण ऑफिसला जातोय ही गोष्ट आता बाबांना कळलेली असते, त्यांना खूप आनंद होतो आणि ते आईला सुनावतात एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी जिवंत असेपर्यंत केदारला त्याचा मान मिळाला पाहिजे आणि त्यानंतरही त्याच्याबद्दल अपशब्द बोललेला मी ऐकून घेणार नाही असं म्हणत ते तिला सुनावतात रेखाला। इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळे जेवायला बसलेले आहेत आणि त्याचवेळी CCTV कॅप्चर करणारा म्हणजे CCTV रूममधला जो एम्प्लॉई आहे तो तिथं आलेला असतो पाणी घेण्यासाठी आणि
ह्या चौघांना बघून तो म्हणतो की मी जातो. तेव्हा तारिणी म्हणते नाही नाही या ना, बसा जेवायला. तेव्हा केदार पण सांगू लागतो की हो, माझी बायको खूप छान जेवण बनवते, एकदा बघा तरी खाऊन, असं म्हणत तो सांगत असतो. मग तो जेवायला बसतो आणि मग तो सांगू लागतो की हो छान आहे जेवण. आता युवराजला मात्र ह्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. युवराज म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं, असणारच ना, धर्मादाय संस्थाच उभी केलेली आहे खांडेकरांनी आणि तिथून ते आणतात आणि कोणालाही दिलं जातं जेवण वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी काय नेहमीच्याच झालेल्या आहेत, त्यात काय एवढं, असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा मात्र युवराज त्याला एवढं बोलतो की तो बिचारा तिथून उठून जातो. तारणीला आणि केदारला खूप राग आलेला असतो. तारणी म्हणते की मी हे जेवण आहे ते देऊन येते, असं म्हणत तारणी आता ते जेवण घेऊन त्याच्याकडे जाऊ लागते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे केदारने तारणीला खुणवलेलं असतं. हे दोघं जण इथं जेवायला बसलेले आहेत, तू CCTV मध्ये जा. आणि केदार आता इकडे जाणार असतो. रस्त्याने दयानंद काका निघालेले असतात आणि तेवढ्यातच जयराम त्यांना भेटतो. मग गाडी थांबवतात आणि त्याच्याकडे येतात आणि जयरामला ते विचारू लागतात. तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही ओळखलं नाही. तेव्हा तो म्हणतो की देवकीचा नवरा तिकडे त्या कॉलनीत राहायला होतो तेव्हा मी आलो होतो तुमच्याकडे, आठवते का? पण जेव्हा मी परत आलो, कॉलनी सोडून गेलो, त्यानंतर माघारी आलो, तेव्हा मला पत्र मिळाले आणि ते घर उद्ध्वस्त झालं. त्यामुळं देवकी तिथं राहिली नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का त्याबद्दल? तो सांगू लागतो की नाही 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 मला काही माहिती. इकडे आता तारिणी त्या CCTV ऑपरेटर जो आहे त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलेले असते आणि म्हणत असते की जेवा. तेव्हा तो म्हणत असतो की चालेल. इकडे केदार पाणी घ्यायला आलेला असतो, गरम पाणी काही येत नाही असं तो सांगतो. तेव्हा सिक्युरिटीवाला त्याला सांगतो की थोडा वेळ थांबा, म्हणजे येईल, थोडा वेळ लागतो गरम पाणी यायला. इकडे दयानंद काका त्याच्याशी बोलत असतात, त्याला विचारत असतात आणि तेवढ्यात ते म्हणतात 1 मिनटं, आणि असं म्हणत ते तारिणीला कॉल करतात. तारिणी फोन उचलते. तारिणी म्हणू लागतात की अगं देवकीचा मानलेला भाऊ जयराम भेटलेला होता, त्याच्याशी बोलतेस का जरा, असं म्हणत दयानंद काकांनी मागं फिरून पाहतात तर जयराम तिथून पळून गेलेला असतो. जयराम तिथल्या शेजारच्या भिंतीवरून उडी मारून एका ठिकाणी लपलेला असतो आणि तिकडे जाऊन एका व्यक्तीला तो फोन करतो आणि फोनवर सांगू लागतो की दयानंद खांडेकर भेटले होते आणि त्या पाठवलेल्या पत्राबद्दल विचारत होते. आता तुम्हालाच ठरवावं लागेल की काय करायचं आहे ते. मी तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं ते सांगू लागतो. इकडे तारिणी म्हणते हो पण असं कसं, ते तिथंच असतील ना. तेव्हा इकडे दयानंद काका म्हणतात की नाही, काय माहिती कुठं गेला, अगं काहीतरी काम निघालं असेल त्याचं म्हणून तो गेला, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि नेमकं त्याच वेळी आता केदारने जाऊन तिथे सिक्युरिटी म्हणजे तिथं जे बायोमेट्रिक आहे त्याच्यावर टच केलेला असतो आणि बरोबर ती सगळीकडे अलार्म वाजायला सुरुवात होते. सगळेजण गोळा होतात. काय झालं हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो आणि सगळेजण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कौशिकी सगळे तिथं आलेले असतात आणि काय मग तो CCTV ऑपरेटर आहे तोही येऊन सांगू लागतो की केदार सर मी तुम्हालाच तिथे बघितलं. केदार म्हणतो हो मी पाणी प्यायला आलो होतो पण अचानक अलार्म वाजायला लागला म्हणून मी पण धावपळ करत होतो, मला कळत नव्हतं. तारिणीसुद्धा तेच सांगत असते. तारिणी म्हणत असते की मला शोधायला आला होता केदार, मी CCTV ऑपरेटर आहे त्या रूममध्ये होते. कौशिकी म्हणते की CCTVच्या रूममध्ये तू काय करत होतीस? तेव्हा ती सांगते की आम्ही जेवायला बसलो होतो. युवराज पण तिथं असतो. तारिणी सांगू लागते की आम्ही जेवायला बसलो होतो, मग ते दादा पण आले होते. मग अचानक त्यांना काम आलं आणि ते उठून गेले. मग त्यांचं जेवण अर्धवट राहिलं ना, म्हणून मी त्यांना ते घेऊन गेले होते द्यायला. युवराजला म्हणते की बरोबर आहे ना युवराज भाऊजी, म्हणजे युवराजला तिने तिथं सांभाळून घेतलेलं असतं त्यामुळे युवराजसुद्धा हो म्हणतो. पण युवराज मध्येच पुन्हा बोलायला सुरुवात करतो. युवराज म्हणतो की काय कौशिकी ताई, तू या दोघांवर विश्वास ठेवते, खोटं बोलतायत? तारिणी म्हणते खरंच सांगा बरं तुम्ही काय खोटं बोलले? ते गेले होते ना उठून, का गेले होते? नाही त्यांना काम होतं निशी, बरोबर आहे ना, त्यांना काम होतं म्हणूनच उठून गेले होते ना, असं सगळं म्हणत आता कौशिकीच्या पुढं सत्य आणलेलं असतं आणि कौशिकी सांगू लागते की एक प्रॉब्लेम आहे, हा जो भूतकाळ आहे तो खांडेकरांचा आहे आणि याच्याशी तुम्ही कोणीही जोडलं जाऊ नये असं वाटतं आणि म्हणूनच तुम्हाला दोघांना यापासून लांब राहावे लागणार आहे, असं युवराजला आणि केदारला सांगितलं जातं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की तारिणी आणि केदार दोघंही बोलत असतात.
इकडे तारिणी आणि केदारला खूप वाईट वाटतं, आज त्याच्यामुळं प्लॅन फ्लॉप झाला आहे असं त्याला वाटू लागलेलं असतं. तेव्हा मात्र ती बोलत असते आणि मग लगेचच ती म्हणते की थांब. मग टेक्नोला फोन केला जातो. टेक्नोला फोन केल्यानंतर टेक्नोला ती विचारते. तेव्हा मात्र टेक्नो म्हणत असतो की हां, सोपं आहे ते, एवढं काय अवघड नाही आहे, करू शकेल आपण, असं टेक्नो सांगत असतो. तेव्हा मात्र हे दोघंही बोलत असतात आणि मग तारिणी म्हणते की काय करायचं सांग. मग टेक्नोने सांगितले मी एक पेनड्राईव्ह देतो, तो तिथल्या सर्व्हरशी कनेक्ट करायचा आणि मला तिथल्या सर्व्हरवर यावं लागणार आहे, त्याशिवाय तिथली सिक्युरिटी मी ब्रेक करू शकत नाही. मग टेक्नोने पेनड्राईव्ह दिलेला असतो. केदारने तो पेनड्राईव्ह ऑफिसमध्ये नेऊन तिथे कनेक्ट केलेला असतो आणि जेव्हा पेनड्राईव्ह तिथं कनेक्ट होतो तेव्हा आता टेक्नोच्या समोर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि तो पेनड्राईव्ह कनेक्ट झाल्याबरोबर सर्व्हर डाऊन होतो. सगळेजण ओरडायला लागतात. मग टेक्नोचाच नंबर दिलेला असतो केदारने आणि त्याला फोन करून बोलवलं जातं. आता टेक्नो आलेला असतो आणि टेक्नो आता ऑफिसमध्ये एंट्री केलेली आहे. लवकरच केदार आणि तारिणी त्या रूममधला जो भूतकाळ आहे ते समोर आणतील. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.